नमस्ते मंडळी, अनुराधा वेज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा। तर आज आपण तिळाच्या सारणाच्या व खोबऱ्याच्या सारणाच्या अशा दोन्ही प्रकारच्या सारणाच्या अतिशय खुसखुशीत अशा करंज्या बनवणार आहोत। हे दिवाळीतले सारण शिल्लक राहिलेले होते, भरपूर असे सारण शिल्लक राहिले होते। हे पहा, खोबऱ्याचे सारण व तिळाचे सारण असे दोन्ही प्रकारचे सारण आहेत। फक्त ह्या वेळेस मी साठा लावून नाही बनणार, तरीही अतिशय खुसखुशीत अशा करंज्या बनतात। तुम्हाला दाखवते मी। ह्या साच्यानीच बनवणार आहे मी। त्यासाठी मी अर्धा किलो मैदा चाळून घेतला। असं मैदा चाळणीने चाळून घ्यायचा, म्हणजे एखादी आळी वगैरे किडे असले तर ते निघून जातात। सर्व मैदा चाळून झाल्यानंतर हाफ वाटी मी रवा घेतला, तोही त्यात टाकला। चवीपुरते मीठ टाकले, नंतर हाताच्या साहाय्याने छान मिक्स करून घेतले आणि वाटीभर तूप असे गरम करायला ठेवले। छान तूप कडवून घ्यायचे, कडकडीत गरम करायचे आणि नंतर तुपाची मोहन त्या पिठात टाकायची अशी चौबाजूनी। नंतर चमच्याच्या साहाय्याने मी छान असे मिक्स करून घेतले। गरम आहे, चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर हाताने सर्व बाजूला ते तूप पसरवून घ्यायचे आणि पाहायचे मूठ होत आहे का। मिक्स झाल्यानंतर खूप छान अशी मूठ तयार होत आहे। तर आता थोडे थोडे पाणी घालून मी पीठ छान असे मळून घेतले। घटसरच मळायचे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। नंतर ते पीठ मी 2 तास छान भिजू दिले झाकण ठेवून। आता पीठ छान आपले भिजले आहे, तर मी करंज्या करायला हॉलमध्येच बसले होते। ह्या पिठाच्या मी अशा गोळ्या बनवून घेतल्या, छोटे छोटे गोळे। नंतर करंजी बनवण्याचा साचा असतो, त्याच्यात मी 2-2 चमचे सारण टाकले। भरपूर असे सारण टाकून करंज्या बनवायची। साच्यानी खूप छान अशा करंज्या बनतात, एकसारख्या करंज्या। पाहू शकता तुम्ही करंजी किती छान बनली आहे। अशाच प्रकारे मी दोन्ही सारणांच्या करंज्या सर्व बनवून घेतल्या आणि मला नयनलाही बनवून द्यायच्या होत्या करंज्या, त्यासाठी मी बनवत आहे। खूप छान बनतात अशा प्रकारे करंज्या बनवल्या तर। साठा न लावता ही अतिशय खुसखुशीत करंजी बनते। तळल्यानंतर तुम्ही पाहू शकतात किती करंजी खुसखुशीत झाली आहे ते। आता सर्व करंज्या बनवून झाल्यानंतर मी अशा पेपरवर ठेवलेल्या होत्या, पाहू शकता। नंतर आता करंज्या तळण्यासाठी घेतल्या। गॅसवर मी कढई ठेवले, त्यात तेल ओतले। तेल गरम झाल्यानंतर 4-4, 5-5 करंज्या सोडल्या तेलात। पाहू शकता मी 5 करंज्या सोडलेल्या आहेत आणि मिडियम गॅसवर अशा लालसर कलरवर तळून घ्यायच्या, म्हणजे खूप छान अशा होतात। आणि काय सांगू तुम्हाला, करंज्या इतक्या खुसखुशीत झाल्या होत्या। नयनच्या इकडच्या सर्वांनाच खूप आवडल्या। तुम्हालाही आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा।